पळून गाडी चालली. गाडीवानाला विनंती करतोय, दादा थांबा हो थांबा. दादा गाडीवान दादा आहे मी एकटा. दादा भिवा माझं ना थांबा हो थांबा. गाडीवान दादा आहे मी एकटा. भिवा माझं नाव राहिले दूरवरी माझे गाव. दादा गाडीत घ्या हो मला, गाडीत घ्या हो मला, गाडीत घ्या हो मला. थांबा हो थांबा. गाडीवान दादा आहे मी एकटा. भिवा माझं नाव राहिले दूरवरी माझे गाव. गाडीत घ्या हो मला, गाडीत घ्या हो मला, गाडीत घ्या हो मला. हा छोटा भिवा गाडी मागे तुडू तुडू धावतोय आणि गाडीवान त्याच्या गाडी चालवण्याच्या जोशामध्ये आहे. हा भूपटातून धावतोय. इकडची साईड झाली का इकडच्या साईडला, ही बाजू झाली की ती बाजूला. त्या गाडीवानाचं लक्ष जात नाही म्हणून भिवा पुढे काय म्हणतोय बघा. हा भिवा छोटा आहे. तापल्या उन्हाने जळती माझी पाय, तापल्या उन्हाने जळती माझी पाय. त्याच भयाने घाबरून जाय, त्याच भयाने घाबरून जाय, त्याच भयाने घाबरून जाय. पाठीवरती आहे दप्तराचे ओझे, पाठीवरती आहे दप्तराचे ओझे. घाम थेंब गळती पहा कसे ताजे, घाम थेंब गळती पहा कसे ताजे, घाम थेंब गळती पहा कसे. गाडीवानाला दया येऊ द्या, दया येऊ द्या पामराची. घ्या मला अहो घ्या हो मला, गाडीत घ्या हो मला, गाडीत घ्या हो मला, गाडीत घ्या हो मला. गाड्यापासून 1 किलोमीटरचा प्रवास झालाय तरी हा छोटा भिवा दुडू दुडू गाडी मागे धावतोय. एक खोटी अपेक्षा आहे की मला गाडीवान गाडीत घेणार आहे. पण त्या गाडीवानाने बराच प्रवास झाल्यानंतर कुणीतरी छोटं पोरगं गाडीच्या मागे धावतंय ही त्याची ती गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्याने लागलीच गाडी थांबवली नाही, कारण त्यावेळीची परिस्थिती गाडी थांबून गाडीत बसवायची नव्हती. हे सर्व श्रुत आहे, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती काय प्रसंग होते त्यावेळी. कारण जातीयतेचं भूत आमच्या मानगुटावर बसलेलं होतं. आमच्या म्हणण्यापेक्षा उच्चवर्णीय आमची परिस्थिती काय होती की मला उघडत बसायचं नाही. पण गाण्याचे बोल वामदादाने इतके लिहिले की ते शब्द काळजाला भिडतात आणि अंग शहारून येतं. त्या दुसऱ्या कडव्यात तो छोटा भिवा त्या गाडीवानाला काय म्हणतोय जरा नीट लक्ष द्या. पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी खड्डा होता आणि गाडी आदळली आणि मग गाडीवानाला म्हटलं हा कामागून झालाय. आणि तो गाडीवान 60 वर्षाचा मी वय सांगितलंय, 55 किंवा 60 वर्षाचा. या चौथीच्या भिवाला हा गाडीवान काय विचारतो जरा काळजीपूर्वक आहे. गाडीवान बोले, छोट्या भिवाला उन्हात तानात चाललाय, दुपारचे 2 वाजले. गाडीवान बोले जात सांग बाळा. काय प्रश्न केलाय मला तुझी जात सांग. गाडीवान
हुशारच होता, हे आपल्याला सर्व श्रोत आहोत. आणि शाळेत त्याला गुरुजी शिकवायचे नेहमी, आंबवडे गुरुजी नेहमी खरं बोलावं. आणि जात विचारली त्याने लागली, जात लपवली नाही. आज आम्ही मार्केटला फिरतो, आमच्या घरापासून दूर जातो, जय भीम घालायला सुद्धा आम्हाला कधी कधी लाज वाटते. ते दुःख आणि खेदाची बाब आहे. पण हा छोटा भिवा न टकमकता छाती ठोकून, कारण त्याला गाडीत बसायचंय, खरं बोलायचंय, म्हणून तो त्या गाडीवानाला सांगतोय वय वर्ष 55-60 आहे. तो त्या गाडीवानाला काय म्हणतोय बघा, भिवा बाळ बोले. गाडी मागं दुडू धावतोय, चड्डी आवडतोय एका बाजूने, आणि त्या गाडीवानाला म्हणतोय भिवा बाळ बोले मी महारवेडा. जात सांगून टाकली छाती ठोकून, भिवा बाळ बोले मी महारवेडा. गाडीवान